नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, शिक्षक संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले। त्यामध्ये प्रलंबित 10 मागण्याबाबत निवडणुकीपूर्वी मागण्या पूर्ण करा असे सांगण्यात आले। दिनांक 25 जून 2024 रोजी जुनी पेन्शन व शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले व त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली। चला तर मग ही सविस्तर बातमी पाहूया। तर यामध्ये 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 प्रमाणे जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी। यामध्ये कर्मचारी आणि शासनाचे हित आहे। तसेच डीसीपीएस, एनपीएस आणि जीपीएफ यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि शासनाच्या आर्थिक बजेटसाठी 1982 ची जुनी पेन्शन योजना देणे गरजेचे आहे। याबद्दल अनेक चर्चा आणि अभ्यास झालेला आहे, तरी ती समस्या लवकरात लवकर सोडवून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आलेली आहे। यासोबतच शिक्षकांच्या विविध समस्याबाबतही विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलपैकी। यामधील पहिली मागणी म्हणजे 2005 नंतरच्या सरसकट 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी। दुसरी मागणी म्हणजे सर्व विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे पत्र काढून पुढील टप्पा लागू करावा। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे। तिसरी मागणी संच मान्यता दुरुस्ती करून 15 मार्चच्या पत्राबाबतही विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे। चौथी मागणी शाळांना वीज दर हे कमर्शियल करू नये। पाचवी मागणी आश्रमशाळेची वेळ ही पूर्ववत करावी। सहावी मागणी यासोबतच अपंग समावेशित शिक्षकांना सेवेत कायम करावे। सातवी मागणी अघोषित शाळांना घोषित करून अनुदान त्वरित द्यावे। आठवी मागणी नाशिक जिल्हा वेतन पथकास पूर्ण निधी देऊन प्रलंबित बिले मार्गी निघावीत। नववी मागणी शिक्षक भरतीचे अधिकार संस्थांना द्यावेत। मागणी क्रमांक 10 याशिवाय ऑफलाईन संच मान्यता गृहीत धरावी असेही निवेदनात मागणी केलेली आहे। वरील सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात असे निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करून शेअर नक्की करा। तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।